नमस्कार, मी वैष्णव बेडवे. द छत्रपती संभाजीनगर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या आपण अजंता अम्बेसेडर हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत परांजपे आतश्री या ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण 2 शब्द जाणून घेणार आहोत. तर सर, काय सांगणार, या एक्स्पोचं काय उद्दिष्ट आहेत? प्रत्येक एक्स्पोचं एक उद्दिष्ट असंच असतं की जास्तीत जास्त लोकांकडे आपली माहिती जावावी. पण हा उद्देश नसून आमचा उद्देश असा आहे की ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून आपलं जीवन कसं जगावं हे जाणून घेण्यासाठी हा एक्झिबिशन आहे. आणि या एक्झिबिशनला घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत आज आणि उद्या. ओके. आणि या एक्स्पोमुळे सामान्य लोकांना किंवा जे यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे तर त्यांना याचा काय फायदा होईल सर? कसं असतं, पुणे इथून जवळजवळ 4 ते 5 तास अंतरावर आहे. पण इकडचे काही लोक आहेत की ज्यांनी तिकडे घरं घेतलेली आहेत. पर्टिक्युलरली जे सिनियर लिव्हिंगची घरं आहेत किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आम्ही घरं बांधलेली आहेत ती घरं त्यांनी घेतलेली आहेत. पण आम्ही पहिल्यांदा इकडे आलेलो आहोत आमचे सगळे प्रोजेक्ट्स घेऊन आतश्री च्या लोकांना त्यांच्यासाठी त्यांना जाणून घेण्यासाठी, त्यांना सगळी माहिती इकडे त्यांच्या घरी बसून त्यांना मिळावी यासाठी हे सगळं एक्झिबिशन आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि सर, नेमकी आता हे जे घरं 2 BHK 1 BHK जे असणार आहेत ते नेमकी काय प्राईस असणार आहे? नेमकी स्टार्टिंग वगैरे काय असणार आहे त्याची? ज्येष्ठ नागरिकांची जी ही घरं आहे ती साधारण 30 लाखाच्या पुढे आहेत. आणि हे पुण्यामध्ये आणि वडोदऱ्यामध्ये या दोन्ही ठिकाणी आहेत. आणि ही नुसती घरं नसून ही एक वेगळी जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंदमय, सुखमय, शारीरिक जीवन कसं चांगल्यापैकी जगता येईल. तर याच्यासाठी हे सगळं आहे. आणि हे खिशाला झेपेल सर? हां, खिशाला झेपेल त्याच्यासाठीच हे सगळं आहे. कारण खिशाला जपणारी जी संस्कृती आहे आमची त्याप्रमाणेच आम्ही सगळी घरं बांधतो. कारण या डिझाईन जे आम्ही करतो, म्हणजे जी घरं आम्ही जे डिझाईन करतो किंवा त्याची लोकेशन सिलेक्ट करतो हे खूप विचारपूर्वक केलेली असतात. आणि ऑफकोर्स बजेट लक्षात घेऊनच सगळी हे केलेली असतात. कारण लोकांना जास्तीत जास्त लोकांना याची सुविधा मिळावी या अर्थानेच ते असतं. तर काय सांगणार मॅम, कसा अनुभव आला? आणि तुमच्या नावापासून सुरुवात करा. शालिनी चांदवानी है मेरा नाम. अच्छा लगा हमें जो भी उन्होंने एक्सप्लेन किया, और ऐसे बोलने पर तो अच्छा स्कीम लग रहा है. अब 1 आध महीने में जा कर के स्कीम देख कर आएंगे तो रियलिटी पता चलेगी क्या है. अच्छा सर, क्या बताएंगे, कैसा लगा? हम दोनों बैंकर्स हैं. वी आर रिटायर्ड फ्रॉम स्टेट बैंक ऑफ हैदराबाद. आई एम फ्रॉम स्टेट बैंक ऑफ हैदराबाद. शी इज़ फ्रॉम स्टेट बैंक ऑफ इंडिया. और बॉम्बे में, औरंगाबाद में, यहाँ वहाँ प्रॉपर्टी बहुत है. वी हैव अ सन एंड ए डॉटर. दोनों रहते हैं बॉम्बे में, लेकिन वो अपनी लाइफ में बिज़ी रहते हैं. तो अगर मान लो इस बढ़ती हुई उम्र में कहीं रहना है तो हमें ऐसी जगह चाहिए जहाँ पर कि कोई हमारे ओल्ड एज का कोई ख्याल कर सके. खाने पीने का, हॉस्पिटल का, एंटरटेनमेंट का कुछ ख्याल कर सके. इसलिए ये सोच कर के यहाँ आए थे. जैसा इन्होंने बताया, वो साहब ने, पाटिल साहब ने बताया तो अच्छा लगा. मतलब आई एम गोइंग विथ ए पॉजिटिव थिंकिंग. जाएंगे, एक बार वो देखेंगे और इन्वेस्ट करना, मतलब समहाउ आई हैव फंड्स टू इन्वेस्ट. इन्वेस्टमेंट के लिए कोई प्रॉब्लम नहीं है. और चूँकि प्रॉपर्टी यहाँ वहाँ बहुत ज़्यादा है तो कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन वगैरह वगैरह इसकी सारी आइडिया है. अगर मान लीजिए सब ठीक ठाक रही तो आई विल गो फॉर इट. काय सांगणार सर, कसा होता तुमचा अनुभव? अनुभव चांगला होता. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की हे ज्येष्ठांसाठी आहे म्हणून, ज्येष्ठ नागरिकांसाठी. तरीसुद्धा आम्ही इथं आले असताना ज्यांनी तुमच्या प्रतिनिधींनी, जे परांजपेच्या प्रतिनिधींनी जे काही माहिती दिली, चांगल्या प्रकारे माहिती दिली, मी त्यांना माझ्या रिक्वायरमेंट्स वगैरे सांगितले. त्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. काय सांगणार मॅडम? नाही, खूप छान वाटलं इथे आणि माहिती पण छान मिळाली. तुम्ही परचेस करणार? हो, बघू आधी विजिट केल्यावर मग परचेस.